पुणे महानगरपालिकेच्या शाळेची कमालीची दुरावस्था झाली आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला लागूनच असलेल्या पालिकेच्या स्वामी विवेकानंद शाळेमध्ये वर्गातील आणि मुलींच्या प्रसाधन गृहातील छत गळतंय। शाळेत बसवलेले 25 संगणक 3 वर्षांमध्ये उद्घाटनाला वेळ न मिळाल्यामुळे खराब झालेले आहेत। विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीचं झाकण गंजलंय, टाकी अस्वच्छ आहे। शाळेभोवती प्रचंड गवत वाढल्यामुळे शाळेत अनेकदा साप निघतात। शाळेच्या शिक्षकांनी अनेकदा महापालिकेच्या प्रशासनाला कळवून देखील दाद दिली जात नाहीये। यावर्षी पुणे महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये शाळांसाठी 971 कोटींची तरतूद करण्यात आली आहे, तरी देखील महापालिकेच्या शाळांचीही ही अशी दुरावस्था असल्यानं हे पैसे जात आहेत कुठे असा प्रश्न उपस्थित होतोय। तर काही महिन्यांपूर्वीच प्रशासनाकडून कारभार आपल्या ताब्यात आल्याचं कारण देत याबद्दलची माहिती घेऊन कारवाई करू असं आश्वासन पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरुण राजवाडे यांनी दिलंय। आणि दरम्यान पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरुण राजवाडे यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, बघूयात। आपल्यासोबत पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरुण राजवाडे आहेत। सर, आम्ही या स्वामी विवेकानंद महाविद्यालयामध्ये गेलो। हे महाविद्यालय एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणून पुणे महापालिकेच्या शाळांची जी अवस्था आहे ते समोर ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे की अनेक समस्या आहेत। मुलींचं टॉयलेट गळतंय त्या ठिकाणी, पिण्याच्या पाण्याची जी टाकी आहे त्याच्यावरचं झाकण गंजलेलं आहे, आजूबाजूला गवत वाढलेलं आहे। तर ही अवस्था का झाली आहे? आम्ही खरं तर सर्व मुख्याध्यापकांच्याकडनं आणि आमचे जे सहाय्यक प्रशासकीय अधिकारी आहे त्यांच्याकडून आम्ही दरवर्षी अहवाल शिक्षण मंडळे मागवतं की आपल्या शाळांच्यामध्ये काय दुरुस्त्या कराव्या लागणार आहेत। ते मी संबंधितांना विचारेन की नेमकं काय त्यांच्यापर्यंत माहिती मुख्याध्यापकांनी सांगितलेली होती आणि त्यांच्याकडनं का दुरुस्ती झाली नाही। जर का आपल्याकडे आर्थिक तरतूद उपलब्ध असताना जर का ही दुरुस्ती ते करू शकले नसतील तो तर त्यांच्या कामाचा हलगर्जीपणा असेल, त्याची दखल आम्ही नक्की घेऊ। आणि दरम्यान शाळेतल्या स्वच्छतागृहाची दुरावस्था झाली आहे, याचा आढावा घेतलाय प्रतिनिधींनी, बघूयात। विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठीची या ठिकाणची ही शौचालय खरं तर तुम्हाला दाखवू नये अशी या ठिकाणची परिस्थिती आहे। ना या ठिकाणी कोणी येऊन स्वच्छता करतं, ना या ठिकाणी पुरेसं पाणी आहे। मॅडम, या बाबतीत तरी दखल घेतली गेली नाही? घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाशी मी संपर्क साधलेला होता वेळोवेळी। माझ्याकडे एवढा बंच आहे सर, 2022 पासून मी दिलेला बंच आहे, त्या लोकांनी पण काही दखल घेतलेली नाही आहे। कर्मचाऱ्यांना पाठवत आहेत, इंजिनियर येत आहेत, पाहून जात आहेत, नंतरच्या ह्याच्यामध्ये तुमचं काम करू असं सांगतायत। विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मग हे बाथरूम्स कशी वापरतात? आत्ता सध्या आम्ही हे बाथरूम वापरत नाही आहे। खालच्या 2 मजल्यावरची बाथरूम आम्ही वापरायला दिलेली आहेत मुलांना। हे बाथरूम वापरता येत नाही आहे कारण हे पाणी गळतं, ते सगळं खालच्या याच्यामध्ये जातं आणि पाणी 1 इंच वरती घोट्या इतपत पाणी इथं तुंबलं जातं, त्यामुळे हे बाथरूम वापरायला नाही देत आम्ही। या शाळेमध्ये 1ली ते 8वीचे वर्ग, बालवाडीपासून ते 8वीचे वर्ग या ठिकाणी भरतात आणि अशी अवस्था आहे की या वरच्या मजल्यावरती वापरण्यासाठी इथे हे प्रसाधनगृह उपलब्धच नाहीये।